अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 34. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात, काही नाही भाई, आम्ही तुला किडनॅप करतोय. पाठीमागून शिखाचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागच्या सीटवर त्याला आजोबा आणि शिखा दिसले. अरे आजोबा, शिखा, तुम्ही दोघे पण आहात इथं? मॉन्टीने बळेच हसून त्या दोघांना विचारलं. त्यांना आपण काय करायला जात आहोत हे विचारायचं होतं, पण कसं विचारायचं हे कळत नव्हतं. थांब भाई, तुला सगळं समजेल. त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून शिखा म्हणाली. बरं मग ठीक आहे, मॉन्टी बोलला आणि निश्चित होऊन खिडकीबाहेर बघू लागला. तर आतापासून पुढे 5च मिनिटात ते एका बागेत पोहोचले आणि चौघेही बागेत गेले. अवी, मला आता धीर धरवत नाही. तेव्हा आता मला सांग, आपण इथे का आलो आहोत? मॉन्टी गंभीरपणे बोलला. अरे हो हो, सांगणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. अवी हसून बोलला. मॉन्टी, 2 दिवसात माझी आणि समीराची एंगेजमेंट आहे आणि त्याआधी मला अन्याला माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत. म्हणून मी एक प्लॅन बनवायचं ठरवलं आहे. अवी काहीतरी विचार करून बोलला. अवी, पण प्लॅन कसला ते तू मला जरा स्पष्टपणे सांगणार का? मॉन्टी न समजून बोलला. उद्या डायरेक्ट प्रपोज केलं तर ती मला गॅरंटीड नाही म्हणणार, कारण हे 15 दिवसात मी तिला खूप चांगलं ओळखू लागलो आहे. ती आपल्या घरच्यांच्या, स्पेशली तिच्या बाबांच्या खूप विचार करते. शिवाय तिच्या बहिणीने जे काही केलं आहे त्यामुळे ती या सगळ्यात कधीच पडणार नाही. म्हणून मी असं ठरवलं आहे की इथून पुढे मी तिला भेटायचं नाही, की तिला कॉल करायचं नाही. फक्त तिला एक मेसेज पाठवायचा आणि त्यानंतर तिच्या कुठल्याच मेसेजच्या रिप्लायला उत्तर द्यायचं नाही. असं मी, आजोबा आणि शिखाने ठरवले आहे. अवी आजोबा आणि शिखाकडे पाहून स्पेशली या शब्दावर जोर देत बोलला, कारण हा सगळा प्लॅन त्या दोघांचाच होता. अविनाश, तू मला सांगशील का, तुम्ही तिघांनी मिळून कसला प्लॅन बनवला आहे आणि तिला कोणता मेसेज पाठवणार आहात? मॉन्टी दात काढून असणाऱ्या आजोबा आणि शिखाकडे पाहून थोडा शंकेने बोलला, कारण त्याला त्या दोघांचा काही भरोसा वाटत नव्हता. आजोबा आणि शिखा दिवसभर मूव्हीज बघत बसायचे आणि नेहमी दुसऱ्यांवर त्या फिल्मी आयडियाज स्टोअर करायचे. म्हणून मॉन्टीला शंका येत होती की त्या दोघांनी आत्ताही त्याला तसेच काही फिल्मी आयडिया तर दिली नसेल ना. म्हणून तो विचारात हरवलेला. अवी, अरे सांग ना त्याला आपली ढासू आयडिया. आजोबा हसतच फिल्मी अंदाजात बोलले आणि त्यांचे बोलणे ऐकून मॉन्टीने मनातच डोक्याला हात लावला. अरे देवा, या दोघांनी आता कसली आयडिया दिली असेल देव जाणे, आणि या अवीला कशी काय यांची आयडिया पटली. मॉन्टी एकदा अवीकडे तर एकदा आजोबा व शिखाकडे बघून विचार करत स्वतःशीच बोलला. मॉन्टी, अरे या दोघांनी मला अन्याला एक मॅसेज कम लव्ह लेटर पाठवायला लावला आहे की ज्यामध्ये हे सगळं लिहिलं असेल. अवी आपल्या खिशातून कसलासा कागद बाहेर काढत बोलला. अवीने अन्याला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलेलं लेटर आणि त्याने तो स्वतः लिहिलेलं होतं. अन्या, कदाचित तुला या गोष्टीची काहीच कल्पना नसेल, पण मला आज तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला अजूनही तोच आठवतोय जेव्हा पहिल्यांदा मी तुला पाहिलं होतं. आपली पहिली भेट साधी, शांत आणि इतकं काही खास नव्हतं. तरी पण ती भेट मला खूप आकर्षक व अविस्मरणीय वाटली, कारण त्या भेटीमध्ये तू होतीस. तुझे ते निरागस डोळे आणि तुझ्या बोलण्यातला साधेपणा, तिथूनच माझं मन तुझ्यासाठी वेडं झालं होतं. त्या पहिल्या नजरेत मला काहीतरी जाणवलं होतं. मला वाटतं काहीतरी जादूच होती. तुला बघताच मला जाणवलं की इथून पुढे तुझ्यासोबतचा माझा प्रत्येक क्षण खास असणार आहे. पण त्यावेळी मला हे कळलंच नव्हतं की मी इतक्या लवकर तुझ्या प्रेमात पडेल. तशी आपली ओळख फक्त 15-20 दिवसांची, पण का कोण जाणे मला ती ओळख जन्मोजन्मीची वाटत आहे. आधी तुझी व माझी मैत्री, मग तुझे माझ्या व गप्पा, स्वप्नांच्या दुनियेत माझं हरवून जाणं, सगळे इतकं सहजपणे झालं हे मला पटेनासे झाले. आपण खूप बोलायचो आणि या सगळ्यात कधीच असं वाटलं नाही की आपण आत्ताच एकमेकांना ओळखत आहोत. यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी वेगळ्या भावना फुलत गेल्या आणि मी त्या भावनांमध्ये रमत गेलो. माझ्या मनात सगळं त्यांचं उमगलं जेव्हा तू माझ्यासमोर
हसून बोलत होतीस. माझं मन मला सांगत होता की अवी हीच ती अन्या, हीच ती मुलगी. तिच्यासोबत मला माझे आयुष्य घालवायचे आहे. मी तुझ्याशी मैत्री केली, पण मनाच्या एका कोपऱ्यात सतत हे विचार गोड होते की कधी आणि कसं तुला माझ्या या भावनाबद्दल सांगू. अनेकदा ठरवलं की सांगून टाकावं, पण मग वाटायचं की आपण ज्या सुंदर मैत्रीत आहोत ते नातं खराब तर होईल नाही ना. पण आज ठरवलं आहे हे सर्व तुला सांगायचं. अन्या, तुझ्याशिवाय मी स्वतःची कल्पनाही करू शकत नाही. तू माझ्या जग आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास वाटतो. आजकाल माझं सगळं जग हे फक्त तुझ्या आसपास फिरत आहे. आणि तू माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप खास व्यक्ती आहेस. तुला आता कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे. आणि मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अन्या, आय लव्ह यू. हे 3 शब्द माझं सगळं आयुष्य मांडतात आणि यावर तुझे उत्तर काहीच असो, मी नेहमी तुझ्या आयुष्यात तसाच असेल, जसा आज आहे. फक्त तुझाच, अवी. जर तुझेही माझ्यावरती इतकंच प्रेम असेल, तर मी तुला जिथे-तिथे सगळीकडे मीच दिसेल. म्हणूनच आजपासून मी तुला भेटणार नाही. बघू तर तुलाही मी किती आवडतो आणि तू मला शोधतेस का? पण हे लक्षात ठेव, जरी मी समोर नसलो, तरी तुझ्या आसपास, तुझ्या मनात, तुझ्या आठवणीत, तुझ्या प्रत्येक क्षणात मी असेल. इथून पुढे तुला तुझं मन सांगेल की मी तुझ्या किती जवळ आहे आणि खरंच आपण एकमेकांसाठी किती योग्य आहोत. मी फोन बंद करतोय, पण तू जिथे असेल तिथे मी असणार आहे. बघूया तुझं मन तुला काय सांगतो. अवीने ते लेटर जसाच्या तसं वाचला आणि मॉन्टीकडे पाहिले, तर अवीचं बोलणं ऐकून मॉन्टी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अजूनही शंकेचा भाव होतं. पण अवीच्या भावनांमध्ये एक वेगळीच गांभीर्य होतं. अवी, तू हे सगळं खूप गंभीरपणे घेतलं आहेस. पण तुला वाटतं का की अन्याला सत्य सांगण्यापेक्षा हे नाटक करणे योग्य आहे? प्रेमाच्या नातं विश्वासावर उभारलेलं असतं आणि जर तू तिला तुझ्या सत्य सांगितले व तिने तुझ्या सत्य ऐकून घेऊन कदाचित ती तुला समजून घेईल. पण जर तिला हे सगळं नंतर समजलं, तर तिला असं वाटेल की तू तिच्या विश्वासाची खेळत आहेस. तुझ्या मनातल्या त्या सगळ्या चांगल्या भावना तिला दिसणार नाहीत. मॉन्टी काळजीने बोलला. अवीने त्याचे बोलणे शांतपणे ऐकलं, पण त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होतं. तो स्वतःच्या विचारात हरवलेला होता. त्याला आता मॉन्टीचं म्हणणं पटू लागलं होतं. मॉन्टी अवीचं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात शंका आणि काळजी हे स्पष्टपणे दिसत होते. काही क्षण तो शांत राहिला. त्याने मॉन्टीच्या बोलण्याचा सगळ्या दृष्टीने विचार केला व मग बोलू लागला. मला तुझं म्हणणं पटतंय, पण आता सिच्युएशन कशी झाली आहे? अवी बोलतच होता तेवढ्यात मॉन्टीने त्याला एक प्रश्न विचारला. अवी, तुझं खरंच तिच्यावर प्रेम आहे का? मॉन्टी हा प्रश्न विचारताना तो थोडा गंभीर झालेला होता. त्याने अवीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं. हो मोंटी, स्वतःपेक्षा जास्त. खूप प्रेम करतो मी तिच्यावर. इतकं की तिच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही. तिच्याशिवाय जगणं मला अंधारमय वाटतं. तू विचार करू शकत नाहीस, ती माझ्यासाठी सगळं काही आहे. अवी म्हणाला. मॉन्टी अजूनही अवीकडे प्रश्नार्थक नजरेनेच पाहत होता. त्याने अवीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाडं पाहिलं, पण अजूनही त्याला थोडी शंकाच वाटत होती. बहुतेक अवीच्या बोलण्यावर त्याला अजूनही विश्वास बसला नव्हता. पण मग हे नाटक का करत आहेस? अवी, जर तू तिच्यावर इतकं प्रेम करतोस, तर तिला तुझी खरी ओळख सांगून सत्य स्वीकारण्याची संधी का देत नाही? अवी, मी तुला पुन्हा एकदा सांगतो की प्रेम हे विश्वासावर उभं असतं, नाटकावर नाही. मॉन्टी अवीकडे रोखून बघत बोलला. मॉन्टी, मला माहीत आहे की तू जे बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. पण वेळ माझ्या हातात नाही. परवाच समीराची व माझी एंगेजमेंट आहे आणि त्याआधी मला अन्याला माझ्या मनातील भावना सांगावे लागणार आहेत. कारण तिने अन्याच्या मार्गावर माणसं लावली आहेत आणि जर का मला त्रास व्हावा म्हणून तिने काहीतरी केलं किंवा मग माझं सगळं सत्य सांगितलं, तर मग मी काय करायचं? ती फक्त माझी ओळख उघड करत नाही आहे, तर ती माझं आणि अन्याचं नातं तोडण्याचाही प्रयत्न करत आहे. मॉन्टीचं बोलणं ऐकून अवीने तिरकस बघत श्वास घेतला आणि डोळे बंद केले.
त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की तो किती तणावात आहे. अवीच्या या शब्दांमुळे मॉन्टी थोडा विचारात पडला. तो काहीच बोलला नाही. फक्त अवीच्या बोलण्याच्या गांभीर्याने ओळखण्याचा प्रयत्न करत होता. मॉन्टी, जर माझं खरं नाव, माझी ओळख सगळं तिला माहीत झालं, तर ती मला कधीच माफ करणार नाही. आणि ती जर का एकदा माझ्यापासून दूर गेली, तर ती मला कधीच परत मिळणार नाही. आणि हे मला सहन होणार नाही. कारण मी तिच्यावर खरं प्रेम करतोय. तू समजत आहेस का? अवी गंभीरपणे बोलला. मांटी अजूनही गप्प होता. त्याने विचारलेला संघर्ष जाणला होता, म्हणून त्याला त्याची थोडी दया आलेली. "अवी, तुला जर एवढे तिच्यावर प्रेम असेल, तर तिला सत्य ऐकायचा अधिकार आहे. तू कितीही नाटक केलंस, पण हे सत्य कधीतरी तिच्यासमोर येणारच आहे ना? आणि त्यावेळी तिचा तुझ्यावरचा विश्वास तुटेल आणि मग त्यानंतर जे काही होईल, त्याला तू स्वतः जबाबदार असणार आहेस." मॉन्टी अवीला पुढे घडणाऱ्या गोष्टींची त्याला कल्पना देत बोलला. "मॉन्टी, मला माहीत आहे की हे सगळं चुकीचं आहे, पण मी काय करू? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला तिचा प्रेम जिंकायचा आहे, तिचा विश्वास कमवायचा आहे, कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही." अवी काकुळतीला येऊन बोलला. "ओके अवी, तुला जे काही करायचं आहे ते कर. मी तुझ्यासोबत आहे." मॉन्टीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून त्याला धीर देत बोलला. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.